या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मित्रांनो 70-70 कंपनीचे चेंडू इथे मात्र वापरलेले आहेत आणि त्यासाठी आम्हाला चांगलं योगदान इताडे गावचे पेशन इंजिनियर आहेत सन्मानित श्रावणजी पाटील याचकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एअर कूलर आहे जे आम्हाला ज्ञानेश्वरजी भंडारी जे बापगावचे समाजसेवक आहेत त्याचकडून लाभलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजांसाठी एसए ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे. त्याचे पुरस्कर्ते आहे सोपानजी तिसकर, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडूचं आय थिंक पाण्याचं सहकार्य करणारे सन्मान निखिलजी पाटील बापगाव आणि पप्पू सिंधू समाजसेवक बापगाव याचकडून लाभलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे. पाहू शकाल दोन्ही सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवरती सज्ज आहेत. त्याचप्रमाणे पाहू शकाल अंतिम सामन्यासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मित्रांनो ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत जे आम्हाला रोहिदासजी गोडे याचकडून लाभलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. प्रेक्षाने ते चांगले मूर्तिकार सुद्धा आहेत, चांगले कलाकार आहेत आणि माझी उपसरपंच सुद्धा मात्र त्यांनी पद भूषवला ग्रामपंचायतीमध्ये. पहिला चेंडू हवेत खेळला आहे आकाश पाटीलनं. पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आज असं वाटतं की कुठेतरी प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे योगेश आमने या संघाचा विचार केला तर, परंतु ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्या संधीचं मात्र ते सोनं करतील का. सुरुवात सागर पुलोरेने केली. क्रॉस ब्रेड फटका पाहिला पण पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव पाहिली आपण. आकाश सिनियर आणि आकाश ज्युनियर हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेटनं मारा करतो ऑफिसचा चेंडू होता. पाहू शकाल शॉट मिडवे केला स्वतः संघनायक तिथे सज्ज होते. फेके थोडीशी रॉंग आउट होती परंतु बॅकअप थोडी मात्र तिथे किमान 2 फिल्डर पाहिले आपण आणि त्याचमुळे मात्र जास्त काही नुकसान इथे मात्र आमने संघाला झाला नाहीये. 3 धावा फलक्यावरती लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आज कर्णधाराचा पद सुद्धा मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर थोडंसं चेंजेस पाहिलं आपण, कारण सातत्याने आपण सत्यम दलवीला कॅप्टनची पद पत्करताना पाहत असतो परंतु आज युवकावरती त्यांनी मात्र आज विश्वास दाखवलाय आणि पाहूया कशा रीतीने तो मात्र संघाची मात्र जबाबदारी स्वीकारेल. सागर पुन्हा एकदा फटका हवेत केला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे कुमारच्या माध्यमातून परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर हा झेल आहे. ती जमिनीवरती सेफ लँडिंग झाला. दुहेरीचा प्रयत्न आणि फेकी सुद्धा संत आली आणि त्या अनुषंगाने मात्र आकाश ज्युनियरने सुद्धा 2 धावा तिथे पूर्ण केल्या. युट्यूबच्या माध्यमातून आपले या कमिटी मेंबर मिस्टर लखन पाटील सध्या सामना पाहत आहेत. दोन्ही संघांना त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आयोजकांसाठी सुद्धा मात्र त्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे की खूप चांगलं त्यांचं आयोजन इथे मात्र झालेलं आहे. चांगलं नियोजन सुद्धा आपण पाहतोय आणि त्यांच्यासाठी सुद्धा मात्र लखन पाटील याचकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आणि विनंती असेल लोणार संघाच्या संघनायकाला की आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. जय बजरंग स्पोर्ट लोणार. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाज आकाश तिथे मात्र पूर्णपणे बीट होताना आपण पाहतोय. पहिला षटक सुरू आहे. सध्या तरी आपण जर पाहिली तर संत आणि साबत सुरुवात सागरच्या विरोधात इथे मात्र पाहायला मिळते, कारण एक अष्टपैलू खेळाडू आणि अनेक वर्षाचा अनुभव सागरकडे आहे. तो मात्र पूर्णपणे अनुभव झोकतोय. चांगला चेंडूच्या हाताळणी फलंदाज बीड झाले परंतु इष्टाच्या पाठीमागे मात्र चांगलं कार्य पाहिलं आपण. अगदी शॉर्ट तडम्यांचा क्षेत्ररक्षक पाहिलं तर चेंडूवरती वेगाने झेपावला आणि सुंदर चेंडूची मात्र त्या ठिकाणी स्टॉपिंग पाहिली आपण. एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. मागील 4-5 दिवसांचा आपण जर विचार केला तर मात्र वातावरण खूपच वेगळं पाहायला मिळत होतं परंतु आज पहा या स्पर्धेवरती सुद्धा मात्र सूर्यदेव पूर्णपणे प्रसन्न झाला. एवढं देखणं नियोजन मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने आपण पाहतोय. परंपरा मात्र त्यांनी सुरू ठेवली. 13 वर्ष आज स्पर्धेला कंप्लीट झाली. पाहू शकाल लिडिंग एज लागली त्या ठिकाणी. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज आकाश पाटीलचा परंतु चेंडू व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाही. बॅटची वरची कडा लागली, टॉपेज लागलं त्या ठिकाणी आणि अखेर 1 धाव घेण्यामध्ये त्याला यश मिळालं आणि पहिला षटक सफल इथे मात्र संपन्न झालाय. पचत ठाकरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि भरपूर दिवसानंतर आपण या विभागामध्ये माधव ठाकरे सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, कारण मागच्या वर्षी आमची आणि त्यांची भेट संजय स्मृती चषकामध्ये झाली होती. तशी पाहिली तर त्यांना मागणी खूप आहे. त्या अनुषंगाने मात्र ते प्रत्येक स्पर्धेला वेळ देऊ शकत नाहीये परंतु इथे मात्र बापगाव संघाच्या माध्यमातून त्यांना इन्व्हाइट केलं गेलं आणि त्यांच्या प्रेमा खातीर ते आज या स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि पहिल्याच सामन्यामध्ये त्यांची झलक सुद्धा आपण पाहिली. धाव फलक्यावरती धावा लागला गेला फक्त 7. 30 संघांना या स्पर्धेमध्ये
संधी देण्यात आली आणि आपल्याला या ठिकाणी या स्पर्धे माध्यमातून एक प्रेक्षणीय सामना सुद्धा पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे 40+ सामना असेल. ती एक मेजवानी म्हणून तो सामना सर्व खेळाडू मात्र एन्जॉय करतील. यानंतर पुढील जे 2 संघ आहेत, एनके स्पोर्ट खानबल विपक्ष रुद्रा स्पोर्ट सांगे, आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. आणि पहिल्या फेरीतील शेवटची लढत असेल मेहर 11 बापगाव विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा. अशी 10 संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली, फटका हवेत केला, लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक आहेत विजय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याने झेल कलेक्ट केला आणि इथे मात्र आकाश पाटीलच्या खेळीचा मात्र अंत होत असताना खूप मोठी विकेट्स प्राप्त करून दिली गोलंदाज कुमारनं. पहिला धक्का लागला जय जोटिंग देव देवरुंग संघाला. अशी जर पंचांनी जर डान्सिंग जर झाली तर मात्र गोट्या पंचांना मात्र सर्व प्रेक्षक विसरतील, त्यात काही शंका नाही. एक ही तर सुरुवात आहे मित्रांनो. सायंकाळपर्यंत मात्र धमाल या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पंच माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून. इथे मात्र पाहू शकाल खूप मोठी विकेट्स मात्र या ठिकाणी गमावली, ते म्हणजे देवरुंग संघाने आकाश पाटीलच्या रूपानं. दरम्यान इथे बागगावचे समाजसेवक गुरुनाथजी मेहर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज हरेश पाटील आलाय. आकाशचे बंधुराज आहेत. आकाशने मात्र कुठेतरी निराशा हाती आली त्यांच्या. हो, आणि आल्याला पाहू शकाल पहिल्या चेंडूत रिव्हर्सचा फटका, परंतु लिडिंग एज होती. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये पोहोचला होता. झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेल ड्रॉप आणि जीवनदान मिळाला त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती हरेश पाटीलला. आणि स्पेशली जे माधव ठाकरे सर इथे मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्यासाठी ठाणे ग्रामीण ग्रुपचे अपडेट्स मॉनिटर मिस्टर विकी केने यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. क्या बात आहे. भरपूर क्रीडा रसिक क्रिकेटचे चाहते आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समेत जोडलेल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धेचा लुप्त घेत आहेत. सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. कुमार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ऑनच्या हवू केल्या, परंतु पाहू शकाल लॉंग लेगकडे मात्र डीप प्रोटेक्शन आहे. म्हणजे पूर्णपणे आपण जर पाहिलं तर या दोन्ही फलंदाजांचा अभ्यास केलाय कुमारानं आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र पूर्णपणे सजवलेला आहे. आज ऋषी दलवी सुद्धा मात्र संघामध्ये नाही आहे. किरण दलवीची सुद्धा अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अरुण चोरगे सुद्धा मात्र पाहायला मिळत नाहीये. अरुण चोरगे आहेत येस मिड विकेटला पाहू शकाल, परंतु काही जे प्रॉपर खेळाडू आहेत आमने संघाचे ते आज मात्र संघामध्ये नाहीत. तरी सुद्धा मात्र या ठिकाणी सुरुवात चांगली त्यांच्याकडून पाहायला मिळाली. खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये सागरनं चांगली सुरुवात करून दिली. हो, चांगली लेंथ होती. पाहू शकाल अगदी त्यांच्या रोखाने चेंडू हाताला होता, परंतु कुठेतरी या शरीराचा चेंडूने वेध घेतला आणि त्याचमुळे चेंडू मात्र कुठेतरी स्टँड पासून मात्र वंचित राहिला. परंतु डॉट चेंडू इथं मात्र हाताळला आहे. एक जमेची बाजू राहिली आहे गोलंदाज कुमारसाठी. जबरदस्त गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती मारा, पुन्हा फुलर लेंथ पाहू शकाल अगदी 2 पायांच्या मधून चेंडू मात्र चालला अगदी फाईन लेगकडे. परंतु तिथे सुद्धा मात्र पाहू शकाल ही ऍक्शन पहा पंचांची. लेग बाईचा इशारा. क्या बात आहे. लगे रहो सराज, आज का दिन तुम्हारे नाम, त्यात काही शंका नाहीये. प्रेक्षकांचं मनोरंजन निश्चितपणे होईल. आणि आता मात्र त्यांनी जो निर्णय रिव्हर्स घेतलाय, कारण बॅटची कडा होती, होत असतो कधी कधी पंचांची सुद्धा मात्र कामगिरीमध्ये आपण जर पाहिले तर ते सुद्धा मानव असतात. एका दुसरी छोटी चुका होत असतात, परंतु त्यांनी मात्र ती लगेच दुरुस्त केली. इथे मात्र जोरदार अपील कॉर्ड बेस साठी. यस, फिंगर अप. फलंदाज बाद झाला आकाश ज्युनियर. दुसरा धक्का लागत असताना टीम देवरुंग संघाला.
सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आकाशने तिथे मात्र केला गेला, परंतु पाहू शकाल अगदी छोटीशी बाटची कडा तिथे मात्र लागली. चेंडूने मात्र बाटला किस केला आणि त्यांच्या पाठीमागे मात्र विकेट किपरनं कुठल्याही प्रमाणे चूक केली नाहीये आणि या 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. फक्त 10 धाबा, 10 फलक्यावरती 2 गडी बाद पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 आणि कुमारनं फक्त 3 धाबा आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला आणि प्रमुख 2 गडी सुद्धा त्याने मात्र बाद केले. प्रथमतः आकाश सिनियर बॅच झाला, त्यानंतर आकाश ज्युनियर बॅच झाला आणि आता मात्र हरीश पाटीलच्या सोबतीला आलाय बलवंत दलवी जो लेफ्टी बॅटर आहे आणि या षटकात सुरुवात करतोय मिस्टर सागर बारशी. विकेट मारा करतोय. पहिला चेंडू पाहू शकाल अगदी बुंद्यात टाकला गेला, खोदून काढण्याचा प्रयत्न मिडॉनवरती मात्र पाहू शकाल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी कुमारनं तिथे पायांचा वापर केला, जणू काही फुटबॉल तिथे खेळण्याचा प्रयत्न करतो की काय असं दृश्य पाहिलं आपण. आणि त्या अनुषंगाने मात्र जिथे 1 धाव होती तिथे मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. प्रत्येक धाव ही महत्वाची असते, तिथे थोडीशी चूक घडली आणि त्याचमुळे मात्र 2 धावा घेण्याची संधी फलंदाजाला मिळाली. 12 धावा धाफलक्यावरती आता पर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकही चौकार आला नाही, एकही षटकार आला नाही आणि त्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. रेबलचा फटका कनेक्शन चांगला झालाय, परंतु पाहू शकाल अगदी कव्हर पॉइंटला फिल्डर सज्ज आहेत. 1 धाव जरूर तिथे मात्र पूर्ण झाली आणि एका धावेवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल. उमेश सुद्धा मात्र आज प्लेइंग 11 मध्ये आहेत. चांगली टीम आहे, चांगला बॅलन्स आहे पाहू शकाल आणि त्या अनुषंगाने मात्र चांगला खेळ सध्या तरी आपल्याला योगेश 11 आमने संघाच्या वतीने पाहायला बोलतोय, परंतु फलंदाज मात्र कुठेतरी चाचपडत आहेत गोलंदाजाच्या विरोधात. कारण देरुग संघाचा आपण विचार केला तर मात्र त्यांचा हा होम मैदान आहे. कुठेतरी याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती ते सातत्याने सराव करत असतात आणि त्याचा ते आता मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील का. बलवंत आहे अजून खेळपट्टीवरती, बलवंत एक चेंडू फेस केला नाही. हरीश पाटीलने पाहिलं तर कुठेतरी अगले वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये तो सुद्धा थोडासा अपयशी ठरलाय असंच आपण म्हणू शकतोय. परंतु बलवंत पाहूया इथे मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करेल का. बाटची कडा लागली, चेंडू गॅप मध्ये चाललाय भरपूर वेगानं, आउटफील्ड फास्ट आहे, टणक आहे आणि पाहू शकाल चेंडू चाललाय अगदी थर्डमॅनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. तुम्ही डबल स्क्रीन मध्ये तुम्ही हे दृश्य पाहू शकाल. फलंदाजाचे हावभाव तिथे दाखवले गेले, त्यानंतर क्षेत्ररक्षणे काय चुका केल्या त्या सुद्धा दाखवल्या गेल्या. खराब लेथ फुलटॉस आणि त्याच्यावरती फुलटोल वसूल केलाय बलवंत दलवीनं. येतो हा षटकार. आणि तसंही जर आपण या मैदानाचा जर विचार केला तर मात्र या मैदानावरती अनेक मोठे विक्रम्स बलवंतच्या नावावरती राहिलेले आहेत. कोण विसरेल बलवंतची ती इनिंग. 6 चेंडूमध्ये 7 षटकार सुद्धा याच ठिकाणी त्याने लगावलेले होते आणि धनेश कुकचेच्या अगेन्स्ट ती एक खेळी त्यांनी साकारली होती. तब्बल 45 धाबा ठोकल्या होत्या आणि त्याच रिदममध्ये आता मात्र तो मात्र या ठिकाणी चमकतोय. पहिल्या चेंडूवरती 5 चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा त्या मात्र बलवंतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर आता मात्र थोडस या ठिकाणी मागणं ठरतोय. आकुटाचा चेंडू होता ऑफ साईडला, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु वाडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धावेवरती समाधानी राहावं लागेल. आता मात्र कुठेतरी सन्मानजनक धावसंख्येपर्यंत या ठिकाणी जय झोटिंग देवरुख संघ मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत 24 धावा लागल्या गेल्या, म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये सागर बारशीनं 14 धावा खर्च केल्या. कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा 10 फलक्यावरती होत्या, परंतु या षटकामध्ये चांगली कमबॅक, चांगली वापसी देवरुख संघाच्या वतीने पाहायला मिळाली. खास करून बलवंत दलवी चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या मूड मध्ये आहे आणि त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरीश पाटीलच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर जरूर त्याच्या झोनमध्ये चेंडू होता, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू एस्ट्याच्या डोक्यावरून गेलाय आणि त्यात आता मात्र हरीश पाटील पंचांना प्रश्न विचारतात की एक्झॅक्टली तुम्ही हा चेंडू स्वेअर का दिला नाहीये, परंतु त्यांना मात्र ठाऊक नव्हतं की मी किती सफल झालोय आणि एस्ट्या मी किती उघड्या ठेवलेल्या आहेत. त्याकडे मात्र नक्कीच हरीश पाटीलला सुद्धा लक्ष द्यावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 8च्या धावगतीनं आतापर्यंत धावा आल्या गेल्या आणि पाहू शकाल 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात जय झोटिंग देवरुख संघ बॅटिंग करत असताना.
अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. त्यानंतर तुम्ही रुद्र स्पोर्ट सांगे संघाला इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. NK स्पोर्ट खांडवल संघाच्या विरोधात. खांडवल संघाने सुद्धा मात्र आपण पाहिले तर खूपच चांगला खेळ ते प्रस्थापित करत असतात आणि ती कोण चूक विसरेल खांडवल संघाच्या माध्यमातून जी घडली सोनाल्याच्या स्पर्धेमध्ये. ओमकारनं मात्र तो झेल नाही तर मित्र म्हणतो की ती स्पर्धा सोडली आणि खूपच निराशजनक पावलाने मात्र ते सर्व खेळाडू मात्र त्या मैदानाच्या बाहेर झाले. अशा गोष्टी होत असतात. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट तुम्हाला एकाच बाजूने मात्र कधी तुम्हाला यश मिळत नसतो. जर त्यासाठी यश मिळवण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागत असते आणि ती मेहनत सध्या बलवंत करतोय आपल्या संघासाठी. या पहिल्या चेंडू मात्र गोलंदाजी हाताळला. चेंडू पाहू शकेल डावा स्टिकच्या चेंडू बाहेर निघून गेला. पंचांच्या वाईटचा इशारा. धावा येणं फार गरजेचं आहे आणि जशा आता मात्र सिंगल डबल किंवा अतिरिक्त धावा येत आहेत तसा मात्र टाळ्यांचा कडकड आवाज आता मात्र आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. सुजल आलाय. यंग स्टार आहे. युवा आहे आणि पाहूया कशा रीतीने मात्र आपला स्पेल तो संपन्न करेल. हाफ टेकर लेंथ होती आणि अगदी चेंडू बॅटच्या रडार मध्ये हुक केला आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कॉन्फिडन्स होता त्या फटक्यामध्ये. पहा जसा त्याने चेंडू मात्र अगदी मिडल केला तिकडे मात्र त्याने पाहिले सुद्धा नाही की त्याला माहित होतं की या फटक्यावरती 6 धावा लिहिल्या कोरलेल्या आहेत आणि हा दुसरा सिक्सर आला बलवंतच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पहा रिप्ले मध्ये काय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला त्याने मात्र चेंडूला पाहिलं की किती दूरवर जाऊन चेंडू हा पडलाय. 6 धावा देणारा स्ट्रोक देवरुंग संघासाठी. अजून एक फटका प्रॉपर आहे. कनेक्शन प्रॉपर आहे आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचाचा पुन्हा इशारा आमच्याकडे दिला जातोय. 6 धावांचा षटकार. बलवंतच्या बॅटमधून आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा सिक्सर. धावांचा वेग आता मात्र भरपूर वेगाने वाढत असताना धाव फलकावरती आपण पाहतोय. आता मात्र समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग होतोय अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये अगदी आमच्या साइड स्क्रीनच्या समोर येणारा हा सिक्सर. माध्यमातून धावसंख्या 42 धावा लागल्या गेल्या आणि या स्पर्धेतील पहिली सिक्सर नोंदवली गेली बलवंत दलवीनं. काय सुंदर कामगिरी. एक क्षण असं वाटलं की पूर्णपणे जय जोटिंग देव देवरुंग संघ बॅकफुटला आहे परंतु बलवंतनं कमालीचा खेळ सादर केला. पाहू शकाल या ठिकाणी डाव्या स्टीवरती लेंथ होती. रनआउटची संधी आहे त्या ठिकाणी परंतु वेगानं धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी भर टाकण्याचा प्रयत्न केला बलवंतनं परंतु ही एक धाव तुला घ्यायची होती का प्रश्न मात्र निर्माण झालेला आहे. कारण चांगला टच मध्ये होता. चांगल्या लय मध्ये होता. तुम्ही जर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली असती तर आय थिंक अजूनही कदाचित तुमच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक येऊ शकला असता परंतु या ठिकाणी अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी धाव पूर्ण केली आणि स्केअर 43 या आकड्यावरती धाव फलक पोहोचला. तो म्हणजे देवरुंग संघाचा 44 धावा. येस ओके 44 4 लॉस ऑफ 2 विकेट्स. सलामी जोडी स्वस्तात बाद झाली परंतु तदनंतर हरेश पाटील आणि बलवंत मध्ये चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी पाहायला मिळते. फटका हवेत केलाय. चेंडू मात्र पाहू शकाल अगदी काऊ कोणत्या दिशेनं अरुण चोरगे तिथे आहेत त्याच्याकडून घडली चूक आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सहज सोपा झेल होता परंतु कुठेतरी अरुण चोरगेच्या माध्यमातून तिथे चुका घडताना पाहायला आपल्याला आणि स्पर्धेतील सर्वात उच्चांक धावसंख्या आता मात्र उभारली गेली ते म्हणजे देवरुंग संघाच्या माध्यमातून 48 धावा. फुल टॉस लिडिंग एज. चेंडू हवेत. शॉट फाईन इथं शतक चाललाय. चेंडू खाली आणि त्याने पकडला. अखेर शेवटच्या चेंडूवरती झेल आणि शेवटच्या चेंडूवरती सुजलला मात्र त्या ठिकाणी सफलता मिळाली. अशा रीतीने 48 धावसंख्येवरती 3 गडी
इथे मात्र गमावले जय झोटिंगदेव देवरून संघाने आणि विजयासाठी आता मात्र 49 धाबांची आवश्यकता असेल टीम योगेश 11 आमने संघाला. त्या धाबांचा पाठलाग इथे मात्र केला जाईल का की सागर फ्लोरे किंवा कुमार इथे मात्र चांगली फ्लाइंग स्टार्ट देईल का की सत्यम दलवे मिडल ऑर्डरमध्ये येऊन आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल का, या सर्व दृष्टी आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळतील. तत्पुरती आपण जाऊया आजच्या दिवसाच्या पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. रुद्र 11 सांगे विपक्ष एनके स्पोर्ट खांडवल. एनके स्पोर्ट खांडवल संघाचे संघनायक ओमकार आलेले आहेत. चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे परंतु मनामध्ये नक्कीच त्याची खंत असेल. हरकत नाही. वेलकम आतिश. सांगे संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत आणि भागेश मात्र त्या ठिकाणी ही नाणेफेकी मात्र संपन्न करतील. पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करूया. ग्रामपंचायती माजी उपसरपंच सन्माननीय रोहिदाजी घोडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. साहेबांच्या उपस्थितीने आपण या ठिकाणी टॉस करूयात. खांडवल आणि त्यांच्या विरोधात रुद्र स्पोर्ट्स सांगे या दोन टीममध्ये खरं तर ही लढत असणार आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू आधी पडताळून घ्या. एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक आणि दुसऱ्या बाजूला मेहेर इलियम बापगाव अशा या नाण्याच्या दोन बाजू आहेत. सो कॉल देतील टीम खांडवलचे कॅप्टन मेहेर इलियम बापगाव असा त्यांचा कॉल आणि पुन्हा कॉल करावा लागेल. मी हॅलो आता टीम सांगेचे कॅप्टन कॉल देतील. सरपंच चषकात त्यांचा कॉल आणि मिहिर इलेव्हन बापगाव आलाय. म्हणजेच जी पहिली कॉलिंग होती ती कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. मान्यवरांना विनंती करतो की मंचाचं तुम्ही आसन जे आहे ते ग्रहण करून घ्या. आपण थोडीशी चर्चा करूयात. मॅच जरूर चालू होईल, जास्तही चर्चा नसेल. कॉल खरं तर तुमचा नव्हता, तुमच्या अपोजिट घडेल की काय असं तुला वाटलं होतं, परंतु जी सुरुवातीला तुम्ही कॉलिंग दिली की मेहर इलियम बापगाव, आता तुझ्याच बाजूने कॉल लागला. सो टॉस तू जिंकला, डिसिजन काय? बॅटिंग. काय वाटतं समोर संघ सांगे या टीम समोर या हंगामामध्ये आता कधी मॅच झाली होती का? नाही, त्यांच्या जी दुसरी टीम आहे त्यांच्यासोबत झाली होती. म्हणजे आता नवीन कट तुम्हाला आखावं लागतील. टॉस महत्त्वाचा होता, फिल्डिंगचा डिसिजन तू घेतला गेलाय. काय वाटतं किती, सॉरी माफ करा, बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. काय माइंडमध्ये सेट आकडा आहे की प्रथम बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? 40-45. हा टार्गेट सेफ वाटतं तुम्हाला? हो, कारण की 2 मॅची कधीपासून 40 वर डिफेंड केले गेलेले आहेत. सुंदर प्लॅनिंग या ठिकाणी आखली. जास्त चर्चा करणार नाहीये. आता बॉलिंग अर्थात फिल्डिंग करायचे, काय माइंडमध्ये आकडा सेट आहे की किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 35-40 पर्यंत. थँक्यू. जास्त ओपिनियन आपण घेणार नाहीत कारण दुसऱ्या बाजूला मॅचेस सुरू आहे. सो टॉस बॉक्समधून न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खांडवल टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. सो आपल्याला सांगे संघ करताना पाहायला मिळेल फिल्डिंग. जाऊया ऑन गन मॅचकडे. गावात चेस करण्यासाठी सुरुवात झाली. हा बॉल पाहता डीप मध्ये बलवंत दळवी त्या ठिकाणी होते. बाउन्स बॉल झाला. अगदी आपण पाहिलं गेलं तर थोडासा बोटाला चाटून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि माधव ठाकरे सर सांगत असताना किट्स 4 रन. 49 माहिती आहे की संघर्ष मोठा आहे, मोठ्या धावसंख्येला आपल्याला चेस करायचं आहे. ज्या हाताने खरं तर बलवंत दळवी मोठे स्ट्रोक खेळत असतो ना, त्याच हाताने खरं तर अडवण्याचा प्रयत्न, परंतु तो मिस झालाय. आकाशचा फुल टॉस बॉल. बलवंत दळवीने अशी सुरुवात केली होती, तोही डावखुरा आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये त्याच्याच सारखा कुमार डावखुरा फलंदाज, अगदी स्लॉट मध्ये बॉल पाठवला मिड विकेटच्या बाहेर. षटकार.
तुम्ही कुमार आणि बलवंतची देहयष्टी जर पाहिली ना तर अगदी सिमिलर आहे, सेम आहे. दोघे डावखुर आहेत, दोघेही आक्रमक आहेत. पहिल्या डावामध्ये आक्रमकता तुम्हाला पाहायला मिळाली बलवंत दलवीची, ज्याच्या बॅटमधून सुंदर फटके आले, 4 षटकार आले होते. आणि आता त्यालाच प्रत्युत्तर, खरं तर त्याच्याच केळीला प्रत्युत्तर इथनं कुमार देताना पाहायला मिळतं. ठोसाच ठोसा, जसंच तसं प्रत्युत्तर. 30 धावा बनवल्या आता बलवंत दळवीने, परंतु आता 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्यात. या ठिकाणी कुमारने आकाशवरती त्याने अटॅक केलाय. ओव्हर द विकेटने क्रिकेटमधला सगळ्यात असा खरं तर बॉल, ज्या बॉलवरती प्रत्युत्तर हे खूपच कमी पाहायला मिळतं. बॅट थांबवली गेली. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा लारा तुम्हाला असा चेंडू फेस करताना पाहायला मिळाला. लारानेही बॅटचा फेस क्लोज केला गेला, कारण त्याच्या अगदी पुढ्यात चेंडू पडण्यात आला. त्याला समजलं नाही तो बॉल कशा पद्धतीने आला. आणि त्याच अनुमानाने आपण जर पाहिलं गेलं तर हाही बॉल परफेक्टली यॉर्कर होता आकाश पाटीलचा, जिथं शांत केलं गेलं फलंदाज कुमारला. निखिल पाटील आणि पप्पू सिंधू यांच्या माध्यमातून जी पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये झाली आहे, सो त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 ओव्हर द विकेट. टीमचा कॅप्टन समोर बॉलरमध्ये मिस्टामिंग जरूर झाला होता, टप्पा पडलाय. बलवंत दलवी आता सोडणार नाही संधी. त्यालाही माहिती आहे की याच्या अगोदरच्या बॉलवरती जी आपल्याकडनं चुकी झाली तिथे चौकार जरूर आपल्याला भोगावा लागला. त्या अनुमानाने तो थांबला थोडा जरूर. टप्पा पडल्यानंतर बॉलला त्यांनी पाहिलं, बॉलला फील्ड केलं, तिथे सिंगल मिळतीये आणि सिंगल सागरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 13. आतापर्यंत बॉल या ओव्हरमधले समाप्त झाल्यात 5 मध्ये 13 बनल्या गेल्या. 49 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये जय ज्योतिंगदेव देवरुंग टीमच्या माध्यमातून योगेश 11 आमने या टीम समोर ठेवलं गेलंय. ललेश इन ऍक्शन मध्ये आहेत, ते आता फिल्डिंग करतात मिड ऑफला. शेवटचा बॉल कुमार समोर, बॅटवरती व्यवस्थित आला नाही परंतु मागे चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन दूरवरती आहे, चेस जरूर केला गेला त्याच फिल्डरने, जो शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ठिकाणी तैनात होता, उपस्थित होता आणि त्याने बॉलला फील्ड केलं. दरम्यान मिळतात धावा 2. ओव्हर नंबर 1 समाप्त झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये एकही सफलता नाही, परंतु सिनियर आकाशच्या विरोधात बनल्या गेल्या धावा 15. जय ज्योतिंगदेव देवरुंग सुरुवातीला बॅटिंग करत असताना 48 बनवल्या गेले. 49 धावसंख्येचं टार्गेट. योगेश 11 आमने समोर खेळतोय, सध्या तरी बनला गेल्यात 15. म्हणजे इक्वेशन जर आपण पाहिलं गेलं तर 49 धावसंख्येचं बनवत असताना सध्या तरी 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 34 बनवायचे आहेत. या टीमचा फ्रंटलाईन बॉलर जो ललेश आहे ना, तो इंजुरी फेस करतोय. अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही त्याला बघितलं नाही, परंतु आता त्यालाही माहिती आहे की गरज आहे संघाला, संघाच्या गरजेला खरं तर पुढे जावं लागेल. त्याच अनुमानाने आपण सध्या तरी पाहिलं की ललेश इन ऍक्शन मध्ये आहे. येणाऱ्या 2 ते 5 या फॉर्मॅटमध्ये 2 ते 5 जानेवारीमध्ये सुद्धा याच क्रीडांगणामध्ये खरं तर क्रिकेटचा सुंदर खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी डे नाईट फॉर्मॅटमध्ये एक स्पर्धा तुमच्या समोर मित्रांनो उदयास येते, ती म्हणजेच लक्ष्य चषक 2025. नवीन वर्षाची सुरुवात एका नवीन स्पर्धेने हा विभाग करणार आहे आणि त्याचे आयोजक आहेत श्यामशेठ दळवी आणि जय ज्योतिंग देवरुंग टीम. सो त्याही स्पर्धेला मित्रांनो तुम्ही भेट द्या. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय ज्युनियर आकाश. पहिलाच बॉल समोर सागर, लेन शॉट होती, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे डीप मध्ये, स्क्वेअर लेगला पकडली गेली कॅच. पहिल्या विकेटचं पतन. टीमचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर, सागर बाद. लेफ्टम बॉलर म्हटला गेला ना तर त्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक करण्याची क्षमता असते. पहा हा बॉल जर तुम्ही सिनियर आकाशी जर ॲक्शन पाहिली ना तर अगदी त्याचाही शॉर्ट रनवे आहे आणि ज्युनियर आकाशी सुद्धा ॲक्शन सेमच आहे, परंतु दोघांमध्ये सिमिलरिटी अशी आहे की ओव्हर द विकेटने दोघेही बॉलिंग करतात, परंतु एक लेफ्ट टर्म एक राईट टर्म आहे. हा लेफ्ट टर्म बॉलर आहे बघितलं तर ज्युनियर आकाश. आणि बॉल रिलीज करण्याच्या अगोदर काहीशी पावलांची मुवमेंट त्याची वेगळी राहते, परंतु जेव्हा ते रिदम वरती असतात, बॉल रिलीज करतात, तेव्हा बॉलला बाहेर काढण्याची ही खरं तर क्षमता त्याच्याकडे आहे. सागर समोर त्याने चेंडू चांगला पिच केला गेला, टर्न झाला बॉल, ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न, ते अनसक्सेसफुल झाले. सागर बाद झाल्यानंतर अरुण मैदानाच्या आतमध्ये. खुलवट टप्प्याचा बॉल, बॉटम हँडचा चांगला वापर, डीप मध्ये बॉल चालला, एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंड साठी परतल्या गेल्यात. कॉल दिला होता की 2 धावा कदाचित होऊ शकतात आणि तो कॉल खरं तर ऍक्सेप्ट केला गेला. मायनर ज्या चुका असतात ना त्या मेजर होण्या अगोदर तुम्हाला क्रिकेटमध्ये पुढे जावं लागतं.
बघितलं गेलं बॅट्समनने अरुणने चेंडू चांगला फेस केला गेला, बॉटम हँडचा चांगला वापर, डीपमध्ये प्रोटेक्शन दूरवरती होतं. त्यालाही वाटलं की कॉल देऊन कुमारला आपण असं सांगू शकतो की 2 धावा पूर्ण होतील. कुमारला त्याने कॉल दिला गेला, तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धाव्याने टीमची धावसंख्या 17. हलवार पद्धतीने एंटर होतोय संघ. पाहिलं गेलं तर आमने आता एखाद्या ब्रेक थ्रूची गरज झाल्यानंतर कदाचित या धावा कुठेतरी रोखल्या जातील, परंतु अरुण सध्या तरी पहिला चेंडू चांगला फेस करतोय. लेंथवरती बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये स्वीपर कव्हरला बॉल चाललाय. एक सिंगल झाली कमी सेकंडचा कॉल कुमारने आत्ताही दिला गेलाय आणि गुड कॉलिंग. क्रिकेटमध्ये संवादालाच महत्त्व दिलंय. जेव्हा तुमच्यामध्ये संवाद होतो तेव्हा तुमच्या क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर सारे इम्प्रूव्हमेंट तुम्ही करू शकता. ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही असता, ज्या वेळेला बॉल डीपमध्ये जातो तेव्हा बॉलरनी आवाज द्यायला हवा की डेंजर एंडला कोणता बॅट्समन आहे. त्या अनुमानाने इथनं कॉलिंग तुम्हाला दोन्ही बॅट्समनची चांगली पाहायला मिळाली आणि या बॉलवरती सुद्धा मिळत्या धावा 2. ओव्हर द विकेटने शफल झाले, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फाईन लेगला फिल्डर नाहीये, त्याचाच फायदा मिळाला गेला. अगदी शफल होऊन आडव्या बॅटने बॉलला पाठवला गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. आत्ता थोडासा दबाव वाढेल. 23 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. 49 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलंय, परंतु जिथे सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या ना, तिथेच हा संघ खरं तर सुरुवातीपासून थोडासा दबावामधनं बाहेर गेला आणि आता चौकार आलाय आकाशच्या विरोधात. लेंथवरती बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचला गेला, फटका डीपमध्ये स्क्वेअर लेगला बॉल चालाय. आता सिंगलच कदाचित मिळेल, कारण याच्या अगोदरच्या 2 बॉलवरती 2 डबल आल्या होत्या. तिथे थोडासा वेळ होता, परंतु आता जलद गतीने बॉल डीपमध्ये गेला. अशा प्रकारे जे पाहिलं गेलं तर दुसरं षटक होतं ते आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्युनियर आकाश चांगलंच राहिलंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या, या ओव्हरमध्ये फक्त एक चौकार आलाय, 2 दुहेरी आला, एक सिंगलही आल्या. या ओव्हरमध्ये आपण आतापर्यंत धावा खर्च होताना पाहिल्या, त्या म्हणजेच 9 म्हणजे शेवटचा बॉल या ओव्हरमधला अजूनही शिल्लक असेल. 49 टार्गेट. मागच्या 2 मॅचेसमध्ये तुम्ही बघितलं तर 42 धावसंख्येचा टार्गेट खरं तर डिफेंड झालाय. 44चाही टार्गेट डिफेंड होताना तुम्हाला पाहायला मिळाला, म्हणून खांडवल टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन बॅटिंगचा घेतलाय नेक्स्ट मॅचमध्ये. शेवटचा बॉल, समोर कुमार, टर्न केला गेला बॉल, परंतु त्यांनी टर्न केला गेला, चेंडू चालला डीपमध्ये, फिल्डिंग थोडीशी पाहिली गेली तर मिसफिल्ड झाली, परंतु लगेचच ती मिसफिल्ड सुधारली गेली. अशा प्रकारे 10 धावसंख्येचं हे षटक राहिलं, ते म्हणजेच ज्युनियर आकाशचं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 25, म्हणजे येणारे बॉल 12 आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 24. 12 मध्ये 24, प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायचे 12. आता प्रश्न पडेल की ललेश या टीमचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे, कारण आता सध्या तरी आपण असं म्हणू शकतो, कारण फ्रंटलाईन बॉलर ललेश जेव्हा इंजर्ड नव्हता तेव्हा फ्रंटलाईन बॉलर म्हणून आपण त्याची गणना करायचो, परंतु आता डेथ ओव्हरमध्ये त्याचा वापर करतील की डेथ ओव्हरमध्ये बलवंत दलवीचा वापर करतील, त्याही गोष्टीकडे पाहावं लागेल. परंतु आता इथनं थोड्याचा चेंजेस केला गेलाय, कारण हरेशला आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये आणलाय, कारण ललेशला ही माहिती आहे की आपण इंजर्ड आहोत. एखादा चुकीचा प्रकारे बॉल तिथे आपल्या टीमला आपण पराभवामध्ये नेऊ शकतो. एखादी चुकी आपल्याला अजूनही इंजुरी आणू शकते, आणि दुखापतग्रस्त जेव्हा असतो ना तेव्हा काहीशे प्रयत्न आपण कमी करायला हवे. सन्माननीय करणजी मेहर, भावेश इंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण विनंती करूयात की मंचावरती बसून तुम्ही स्पर्धेचा आनंद घ्या. ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे आणि तुमचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. हरेश आला ओव्हर नंबर 3 मध्ये. 24 बनवायचे आहेत. आउटसाठी ऑफसम जास्त बाहेर चेंडू पडलाय. हरेशचा पहिलाच बॉल कुमारला फेस करायचा होता, कुमार समोर सज्ज होता, परंतु पडल्यानंतर ऑफसमच्या जास्त चेंडू बाहेर टाकला गेला आणि इथनं व्हाईट बॉलचा इशारा अंपायर देत असताना 12 मध्ये अजूनही 23 बनवायचे आहेत. बॉल तयार. ओव्हर द विकेटने उचलला गेला, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर, हरेश वरती प्रहार, बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर, कुमारच्या बॅट मधला सिक्सर.
सांगत असेल की आपल्या टप्प्यामध्ये आलं तर आपण कार्यक्रम करतोच. उव पिच बॉल होता, समोर चेंडू टाकला. अगदी उव पिच बॉल, ज्युसी ऑफ पिच आपण म्हणू शकतो, जो प्रत्येक खेळाडूला यशस्वी बनवतो. हा पहा परफेक्टली ओव्हर पिच, समोर टप्पा होता, बॅटचा फ्लो चांगला होता, टायमिंग प्रॉपर जुळायला गेलं. कुमारच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चांगले राहिले कारण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तो चेंडू होता आणि तो बॉल बॉर्डरच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाला. समीकरण चेंज झाले, टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32, म्हणजे येणारे 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये बनवायचे धावा 17. आणि आता जय जोटिंग देवरुंग टीमवरती थोडासा खतरा. 17 बनवायचे तर 11 मध्ये क्षमता आहे, कारण लास्ट ओव्हरमध्ये 10 धावा आल्या ना राहिल्या ना तरी बलवंत दलवी त्या कव्हर करू शकतो. यावेळेला टप्पा पडला, बॉल समजला नसावा, आधी स्वीप करायचा होता. टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. विकेट किपर आकाशच्या हातामध्ये तो बॉल हरेशला. आता खरं तर तुम्ही सध्या तरी कमबॅक करताना पाहाल, पहिला चेंडू वाईट आला, त्याच्यानंतर षटकार. त्यालाही वाटलं की ऑफस्टंपवरती बॉल टाकल्यानंतर आपल्याला यशस्वीरित्या बॉल जाऊ शकतो, तेच केलं गेलं आणि डॉट बॉल आलाय. लेंथ वरती बॉल ऑन साइडला क्रॉस बेटेड फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फक्त पाहत राहतील कारण एवढा शॉर्ट बॉल सेट कुमार समोर तुम्ही टाकू शकत नाही. रिझल्ट चांगला मिळाला कुमारला, अजून एक मिळतो षटकार. गेली कारण आपण भरपूर वर्ष या टीमची ओपनिंग जोडी तुम्ही बघितली की हरेश आणि सिनियर आकाश दोघे बंधुराज ते ओपनिंगला येत असतात. कधी कधी त्याच्यामध्ये फेरबदलही असतो. बलवंत ही कधी कधी ओपनिंगला तुम्ही बघितल्या सिच्युएशननुसार, स्पेशली जेव्हा सेकंड इनिंगमध्ये धावा बनवायची असतात त्यावेळेला प्लॅनिंग जय जोटिंग देवरुंग टीम चेंज करत असतो. याही मॅचमध्ये थोडासा चेंजेस तुम्हाला पाहायला मिळाला. चेंजेस काय राहिलं तर पहिलं षटक जरूर हाताळत असतो सिनियर आकाश, त्यांनी हाताळलं. बलवंत दलवीचं शेवटचं षटक असं आणि त्या अनुमानाने आता एक पर्यायी बॉलर म्हणून निवडला गेला हरेश, परंतु हरेशवरती 2 अटॅक झाल्यात, 2 त्याच्या विरोधात षटकार आल्यात, तेही कुमारच्या बॅटमधून. आणि आता धावफलक जर आपण पाहिलं तर 38 या आकड्यावरती पोहोचलं गेलंय. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका, NK स्पोर्ट्स खांडवल आणि त्यांच्या विरोधात रुद्र स्पोर्ट्स सांगे. खांडवल टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन घेतला गेलाय बॅटिंगचा आणि नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला सांगे संघ करताना पाहायला मिळेल फिल्डिंग. आतापर्यंत धावा जर आपण पाहिलं तर 38 झालेले आहेत. इक्वेशन या मॅच मध्ये 49 धावे संख्येचं होतं. आता इक्वेशनची जर आपण पडताळणी केली तर 9 चेंडू आणि 11 धावेचं आता समीकरण उरलंय. जर खरं तर बलवंत दलवीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा जरी असल्या ना, मिनिमम आपण 10चा विचार करत होतो, परंतु 8 धावा जरी असल्या ना तरी तो त्या धावा डिफेंड करण्याची ताकद ठेवतो. परंतु आता सध्या तरी कुमार ज्या पद्धतीने खेळतो ना, आउटस्टँडिंग सध्या तरी त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये राहिला. रिव्हर्सचा मनसुबा अटेम्प्ट केलाय, बॉल मध्ये अगदी प्रॉपर कनेक्ट झाला होता परंतु पाठमोरे होते फिल्डर, कॅच ड्रॉप झाली आहे. कुमारला मिळालाय तो म्हणजे जीवनदान आणि या बॉलवरती मिळतात धावा 2. ही विकेट जर आली असती ना तर कदाचित सेलिब्रेशन काहीसं वेगळं असतं, कारण कुमारच्याच बॅटमधून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअल त्याच्या खेळीचा आपण विचार केला गेला तर तब्बल 9 चेंडूमध्ये त्यांनी 28 बनवल्यात. त्याचा 28 धावसंख्येचा वाटा 49 धावा पूर्ण करण्यासाठी चांगला राहिलाय. एका बाजूला आपण विचार करू शकतो की सागरने सुरुवात जरूर चांगली केली, परंतु अरुणही खूप चांगल्या प्रकारे खेळतोय. कुमारसाठी हा बॉल ऑन साइडला, कदाचित आता विकेट मिळू शकते. फिल्डर आले, विकेट मिळाली आहे महत्वाची कुमारची. तेच अग्रेशन सांगतो आकाश की याच्या अगोदर कॅच आली असती ते 2 धावा जरूर रोखल्या असत्या, परंतु कुमार 28 धावसंख्येवरती होतोय बाद. लागणारा झटका दुसरा. ही जी विकेट आली ना, खरं तर सेलिब्रेशन जास्त नव्हतं, परंतु तुम्ही फिल्डरकडे पाहिलं ज्याच्या हातामध्ये, ज्या फिल्डरच्या हातामध्ये कॅच आली, जशी कॅच त्यांनी कंप्लीट केली ना ती कॅच नव्हे तर मॅच होती. त्यालाही माहिती आहे की कुमारची विकेट महत्त्वाची राहील या मॅचमध्ये. त्याने लगेचच बॉलला चुंबन घेतलं गेलं कारण प्रेशर पडत होता. आता कुमारला बाद करावं कसं याचा प्रश्नचिन्हही पडला होता, परंतु त्या प्रश्नातलं उत्तर हरेशने शोधलं. त्यामध्ये फिल्डरही चांगला राहिला, फिल्डरने कॅच घेतली गेली. सौरभ त्या ठिकाणी होते, सौरभच्या हातामध्ये ती झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि आता 7 मध्ये बनवायच्या धावा 9.
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, तुम्हाला कंपल्सरी चेस धावा कराव्याच लागतील. सध्या तरी आता एका बॉलकडे कॉन्सन्ट्रेशन करत असेल जय ज्योतिंग देवरुंग, कारण माहिती आहे की शेवटचं षटक नो डाऊट बलवंत दलवीजकडे असणार. तो या टीमचा स्पेशलिस्ट आहे. डावखुऱ्या हाताने चांगली बॉलिंग करणं ही त्याची खासियत. टीम नेहमी जबाबदारीने नक्कीच टीमला तर पुढे नेत असतो, परंतु शेवटचा बॉल अगदी महत्त्वाचा असेल या मॅच मधला. 7 चेंडू 9 धावा. जय ज्योतिंग देवरुंग टीमच्या सामने आमने. बॉल तयार. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेळतात, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. जरूर आता पाहिलं गेलं तर मागे बॅकअप जरूर आहे. त्या अनुमानाने या ठिकाणी ही ओव्हर संपली. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक विकेट महत्त्वाची आली, ती म्हणजेच कुमारची. अशा प्रकारे सत्यम आणि अरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, ज्यांना बनवायचे आहेत. शेवटच्या 6 बॉलमध्ये धावा 8. 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. जी चर्चा आपण करत होतो ना की बलवंत दलवीकडे जर 8 धावसंख्या डिफेंड करण्याची वेळ आली ना तर तो त्या धावसंख्या डिफेंड करू शकतो, तेवढी त्याच्याकडे क्षमता आहे. जे आपण प्रेडिक्शन ठेवलं होतं त्या प्रेडिक्शनवरती आता तरी सध्या हा सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2024 या शेवटच्या महिन्यामधल्या काहीशा क्रिकेटच्या गाथा या परिसरामध्ये खरं तर तुम्ही सर करत असताना बघत आहात. येणाऱ्या नवीन हंगामामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लक्ष्य चषक 7721 श्याम दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली जय ज्योतिंग देवरुंग टीमच्या सहकार्याने 2 दिवस आता आपण खरं तर 1 तारीखची वाट पाहू शकतो. 2 दिवस म्हणजे एक 31 आणि एक न्यू इयर. मग त्याच्यानंतर क्रिकेटचा तुम्हाला सुंदर केले याच क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. शेवटचं षटक 8 धावा डिफेंड करायच्या आहेत. अगदी वाईटची जी लाईन आहे तिथे चेंडू पडण्यात आला आणि आता बॅट्समनच्या डोक्यावरती हात. आपण चर्चा करत होतो की बलवंत दलवी एक असा बॉलर आहे ज्याला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणतं गेले. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 वाचवायचे आहेत. त्यालाही माहिती आहे 49चं टार्गेट आपण मोठं ठेवलं गेलंय. जी चुकी झाली आहे, जी सुरुवात झाली कुमारची, तिला आपण थांबवली गेली आहे. 5 चेंडू 8 धावा रोखायचे आहेत. अजून एक चांगला बॉल, अजून एक टर्न प्राप्त करत असताना बलवंत दलवी अगदी प्रेशर टाकत असताना बॅट्समन वरती. हा पहा ऍक्शन रिप्ले. राऊंड द विकेट. खरं तर ते आले लेफ्ट आर्म बॉलर. राऊंड द विकेटने टप्पा पडला. बॉलला थोडंसं टर्न केलं गेलं आणि ती सफलता मिळाली गेली आहे. ती म्हणजे समोर बॅट्समनच्या, जिथे लागोपाठचे 2 चेंडू डॉट झालाय. सत्यम आहेत ऑन स्ट्राईक. बनवायचे आहेत 8. आता बॉल शिल्लक आहेत 4. 8 बनवायचे आहेत. फुल टॉस बॉल. बॉल मध्ये विकेट मिळेल की सिक्सर येईल, परंतु विकेट मिळाली. काय कॉन्सन्ट्रेशन. हरेशच्या विरोधात 2 षटकार जरूर आले, परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून रनिंग कॅच इथनं प्रस्थापित करत असताना सत्यम बाद. आणि आता प्रेशर. 3 चेंडू 8 धावेचं. मी उच्चार केला होता की देव सर्वांना हिरा म्हणूनच जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची ताकद ठेवतो. सुरुवातीलाच होता प्रेशर. 49 धावा अगदी जलद रीतीने बनत होत्या, परंतु ज्या 3ऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या हरेशच्या विरोधात, त्या हरेशने आता फिल्डिंग डिपार्टमेंट मधून चांगलं कार्य केलं. त्याने कॅच पकडली गेली सत्यमची. आणि आता समीकरण जे उरलं गेलंय ते म्हणजे 3 चेंडू 8 धावेचं. अनप्रेडिक्टेबल गेम असतो क्रिकेटचा आणि त्या प्रेडिक्शन मध्ये आता सध्या तरी आपण चांगले राहिलोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. व्यवस्थित बॅटवरती नाहीये. सिंगल तर जरूर मिळेल आणि आता 2 मध्ये बनवायचे आहेत 7. या बॉलवरती षटकार जरी आला ना तरी शेवटच्या बॉलवरती सिंगल बनवावीच लागेल, कारण या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग. आणि आता सध्या तरी विचार केला गेलाय की या 2 बॉलमध्ये 7 धावा बनवायचे आहेत. एका बाजूला बलवंत दलवीने चांगलं षटक हाताळलंय. आतापर्यंतच्या खेळीचा त्यांनी विचार सोडलाय. त्याच्या बॅटिंगवरती त्यांनी धावाही चांगल्या बनवल्या. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये तो धावा डिफेंड करतोय. आणि आता त्याच्या समोर एक क्रुशियल सिच्युएशन आले की 2 चेंडूमध्ये त्याला 7 रोखायचे आहेत. यावेळेला समोर खेळतात. समोर टॅप केलाय. स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला. एक सिंगल तबंडली. सेकंडचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. हरेश आला होता, परंतु त्याच्या अगोदर बलवंत पोहोचला गेला. आणि या बॉलवरती मिळतात धावा 2. आणि आता समीकरण चेंज. 5 बनवायच्यात एका चेंडूमध्ये. विचार करायला हवा होता. हरेश जर सुरुवातीला पुढे आला असता तर कदाचित या 2 धावा होऊ शकल्या नसत्या. स्ट्राईक रोटेट झाली नसती.
त्या अनुमानाने आपण जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती मिळतात धावा 2, म्हणजे एका चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतील का 5 धावा हे पाहणं गरजेचं. षटकाराचीच गरज आहे. चौकार आला तरी सामना गमवावा लागेल टीम योगेश इलेव्हन आमनेला. षटकार आला तर संघ विजय होऊ शकतो, पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ शकतो. या सिच्युएशनला भरपूर काही मनामध्ये सुरू असेल बॅट्समनच्या, कारण त्याला बनवायच्या धावा 6च, कारण 5 धावा चौकाराने बनवू शकत नाही, फक्त षटकाराने हा सामना विजय होऊ शकतो. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगली आहे. आता संघर्ष कोणाचं पुसेल. ज्या अनुमानाने 28 धावसंख्येचं खरं महत्वाचं योगदान कुमारने दिलं, त्या कुमारला या टीम मध्ये कुमारला हे विजयपद पाहायला मिळेल का, की दुसऱ्या बाजूला आतापर्यंत बॅटिंगच्या माध्यमातून बलवंत दळवी खूप चांगला खेळला, बॉलिंग त्याने खूप चांगली केली आहे, त्याची जी सुरुवात खराब झाली होती ती आता चांगली होईल का. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. एक चेंडू 5 धावेची गरज. समोर बॉल आलाय फिल्डरच्या हातामध्ये आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा डिफेंड करत असताना फक्त 3च धावा दिल्या बलवंत दळवीने आणि या सामन्याला केलं गेलं टर्न. म्हणजे या मॅच मध्ये परास्त होते संघ योगेश इलेव्हन आमने. आपण जी चर्चा केली होती ना, कारण बलवंत दळवीला भरपूर वेळा खरं तर स्पेशली आम्ही बॉलिंगच्या माध्यमातून बघितलंय. आम्ही तोच विचार करत होतो की जर बलवंत